ये 10वीं शताब्दी का बना हुआ है, राजा भोज के समय का। मुगल कालीन आया तो उसका शिखर वगैरह हटा दिया। हिंदू मंदिर में कहीं भी देखेंगे तो शिखर होता है मंदिरों के ऊपर, इसका शिखर वगैरह हटा के मंदिर को ध्वस्त करके उन्होंने शिकारी बंगला बनाया था। फिर पूर्ण बाजीराव पेशवा यहाँ पर सन 1732 में आता, उन्होंने शिव की स्थापना करी। जी, नर्मदे हर। नर्मदे। रेवा त्रिशूल, ये लोटा लेता है खत्म तो नहीं है ना अभी, नीचे जाना है, लाइन में लग जाओ, दर्शन करके मांडवगड या ठिकाणी आलेलो आहे। ते नीलकंठेश्वर महादेव यांचं मंदिर आहे। आत्ताच आपण नीलकंठेश्वर महादेवाचं दर्शन घेतलं। हे पुरातन मंदिर आहे, खूप परिक्रमावासी बसलेले आहेत। हे पहा, परिक्रमावासी बसलेले आहेत। नीलकंठेश्वर महादेव मांडवगड या ठिकाणी आलेलो आहे। इथे महादेवाचं मंदिर आहे, कुंड पण आहे। अतिशय प्राचीन मंदिर आहे। मुस्लिमांची सत्ता होती त्यावेळेस मंदिरावर त्यांनी ताबा मिळवलेला होता। हे सगळं पहाडी एरिया आहे। सगळा डोंगर चढून आम्ही वर आलेलो आहोत। खूप मोठा डोंगर आहे, खूप मोठा किल्ला आहे। हे सगळं दिसतं आहे। नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर। हे फिल्टर आहे बरं काय पाण्याचं। आणि पहा इकडे आता या कुंडामध्ये भरपूर अस्वच्छ पाणी आहे, म्हणजे दुधाचं वगैरे अनेक पद्धतीचं। पण तिकडून आल्यानंतर पहा, तिथून आलं पाणी इकडे येत आहे आणि पूर्ण फिरून मध्ये फिरून येईपर्यंत इकडे स्वच्छ पाणी येत आहे पूर्ण। हे जुन्या काळातलं फिल्टर आहे। इथे नीलकंठेश्वर महादेव मांडवगड या ठिकाणी आपण आहोत आणि हे फिल्टर आपल्याला जुन्या काळातलं बघायला मिळतंय। नर्मदे हर, जय जय रघुवीर समर्थ।